Namaste friends. Today we are going to learn profit loss. First practice set, that is practice set 31. तर त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल दिलाय, बॉक्स दिलाय, तो बघू आपण. फर्स्ट ऑफ ऑल कॉस्ट प्राइस. तर कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत, ज्या किमतीला वस्तू आपण परचेस करतो, दॅट इज द कॉस्ट प्राइस. ओके. सेलिंग प्राइस, आपल्याला सेलिंग प्राइस दिलेली आहे. सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री किंमत, दॅट इज की आपण ज्या किमतीला वस्तू विकतो, दॅट इज सेलिंग प्राइस. त्यानंतर आपण कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस याचं जर कंपॅरिझन केलं, फॉर एक्झाम्पल की आपण 10 रुपीजची ऑब्जेक्ट एखादी वस्तू 10 रुपयाला घेतली आणि ती 15 रुपयाला विकली, म्हणजेच काय की आपण जास्त किमतीला सेल केली. सो 10 रुपीज इज द कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस इज 15. सो व्हॉट वी से, वी गेट प्रॉफिट ऑफ ₹5. बरोबर. मग त्याचप्रमाणे लॉस पण होतो. इफ वी परचेस दॅट ऑब्जेक्ट ॲट ₹10 अँड सोल्ड दॅट ऑब्जेक्ट ॲट ₹5, देन व्हॉट हॅपन, सेलिंग प्राइस ही कमी आहे. बरोबर. आणि सेलिंग प्राइस कमी झाली तर लॉस होतो. तर आपल्याला तेच इथे सोडवायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट एक्झाम्पल 4500 ही आहे कॉस्ट प्राइस इन रुपीज. बरोबर. आणि आता काय होतंय की 5000 ला आपण ती सेल करतोय. 5000 ला सेल करतोय म्हणजेच काय, कुठली अमाऊंट जास्त आहे, कॉस्ट प्राइस की सेलिंग प्राइस, कुठली जास्त आहे? येस, सेलिंग प्राइस जास्त आहे. सेलिंग प्राइस जास्त असलं म्हणजेच आपल्याला प्रॉफिट होतं. सो वी राईट हिअर प्रॉफिट. ओके. मग प्रॉफिट झाला. मग प्रॉफिट पुढे विचारले हाऊ मच, कितीचा प्रॉफिट झाला. मग त्याच्यासाठी आपल्याला प्रॉफिटचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. प्रॉफिटचा फॉर्म्युला फार काही पाठ करायची गरज नाही. का? प्रॉफिट तेव्हाच होतो जेव्हा सेलिंग प्राइस जास्त असेल. म्हणजेच काय, किती प्रॉफिट झाला हे काढायचं असेल तर सेलिंग प्राइस मधनं कॉस्ट प्राइस मायनस करायची. सो आय राईट हिअर फॉर ए फर्स्ट एक्झाम्पल प्रॉफिट झालाय म्हणून मी प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहिलाय. प्रॉफिट इज इक्वल टू एसपी. व्हॉट इज द एसपी? एसपी इज द शॉर्ट फॉर्म ऑफ सेलिंग प्राइस. एसपी मायनस सीपी म्हणजेच काय, मोठ्या किमतीतनं छोटी किंमत मायनस करणार ना. म्हणजेच काय की सेलिंग प्राइस मोठी आहे, सेलिंग प्राइस मधनं कॉस्ट प्राइस दॅट इज सीपी आपण मायनस करणार. एसपी मायनस सीपी. जर तुम्हाला असं जमत नसेल तर आपण त्याला ह्या पद्धतीने मांडून घेणे. बरोबर. काय केलं मी, 5000 मायनस 4500 आणि याची आपण मायनस करणार. सो काय येणार आहे, मायनस काय येणार आहे, 0 0 गेला, दॅट इज 0, दॅट इज 0. 0 मधनं 5 जात नाही म्हणून आपण काय केलं, कट 0. इकडनं एक कॅरी ओव्हर घेतला, दॅट इज 10. इथं राहिला 4. 10 मायनस 5 दॅट इज 5. 4 मायनस 4 0. म्हणजेच आपल्याला 500 रुपीजचा प्रॉफिट झाला. सो वी राईट हिअर प्रॉफिट ऑफ ₹500. ओके. लाईक दॅट वे. लुक ॲट द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये सेकंड एक्झाम्पल दिलंय, दॅट इज कॉस्ट प्राइस 4100. तुमचा जो बॉक्स आहे प्रॅक्टिस सेट 31 मध्ये त्यातले सेकंड इथे घेतलेलं आपण 4100. आणि 4100 ही काय दिले, कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस आहे 4090. काय, सेलिंग प्राइस जास्त मोठी आहे का छोटी आहे? कमी आहे. सेलिंग प्राइस कमी आहे. जर आपण जास्त किमतीने वस्तू विकत घेऊन कमी किमतीला विकली तर आपल्याला लॉस होतो. म्हणजे इथं यांनी 4090 ला वस्तू विकलेली आहे, याच्या अर्थ यांना लॉस झालेला आहे. लॉस कितीचा झालाय, लॉस झालाय म्हणून आपण इथे लिहिणार लॉस. ओके. लॉस एल ने लिहितोय. बरोबर. मग लॉसचा फॉर्म्युला काय, सोपं आहे सर. जी मोठी आहे त्याच्यातनं छोटी वजा करा. आता इथं मोठी कोण आहे सर, कॉस्ट प्राइस, त्याच्यातनं सेलिंग प्राइस मायनस करा. म्हणजेच लॉसचा फॉर्म्युला आहे. इथं आपण लॉसचा फॉर्म्युला आपण लिहून घेतलाय. लुक ॲट हिअर, लॉस इज इक्वल टू सीपी. सीपी म्हणजेच कॉस्ट प्राइस मायनस एसपी. एसपी म्हणजेच सेलिंग प्राइस. सो व्हॉट इज द कॉस्ट प्राइस? कॉस्ट प्राइस इज द 4100 and minus SP, that is 4090. 4090. सरळ जमत नसेल तर अशी मांडणी करू शकतो. 0 तनं 0 गेले 0, 0 तनं 9 जात नाही म्हणून कट केला, 0 घेतला, 1 कडनं इथं घेतलं 10. ओके. 10 मायनस 9 किती येत आहे, दॅट इज 1, 0 and 0. सो लॉस ऑफ अमाऊंट ₹10 रुपीजचा लॉस होतो इथं आपल्याला. ओके. काय अडचण? तर याच पद्धतीने खाली अजून 2 एक्झाम्पल दिले, त्यातही तुम्हाला अशाच पद्धतीने अमाऊंट लिहायचे, सोल्युशन सुद्धा लिहायचे. प्रॅक्टिस सेट 31 मधलं आपण 5th नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. बाकीचे सोपे या पद्धतीनेच त्यांना हे सोडवायचंय. याच्यात काही कन्सेप्ट जास्त आहे, लक्ष द्या प्लीज. 5th नंबर, प्रमोद बॉट 100 bunches of methi greens
फॉर ₹400. प्रमोद नावाच्या व्यक्तीने 100 बंच ऑफ मेथी घेतली आहे, मेथीचे 100 बंचेस बाय केलेत आणि त्या कितीला, तर ₹400 ला. फर्स्ट सेंटेन्स. सेकंड, इन सडन डाउनपोर 30 of the bunch of his handcraft got spoiled. त्याच्याकडचे 30 जे मेथी ग्रीन्स होते ते स्पॉइल्ड म्हणजे खराब झाले. त्याच्याकडे टोटल होते 100 मधनं 30 खराब झालेत, म्हणजेच आता त्याच्याकडे उरलेत 70. बरोबर. आता या जे 70 आहेत त्याबद्दल काय होते पुढे बघू. ही सोल्ड the rest at the rate of ₹5 each. He sold the rest उरलेले किती, त्याच्याकडे आता 70 उरलेले आहेत. बरोबर. आता हे जे 70 आहेत तो ₹5 each प्रमाणे विकतोय, प्रत्येकी ₹5 प्रमाणे. Did he make profit or loss? त्याला प्रॉफिट होतोय का लॉस होतोय. तर आपण या गणिताला लिहित असताना मग फर्स्ट ऑफ ऑल गिवन लिहून घ्या, आणि गिवन लिहिण्याची एक अशी पद्धत ठेवली तर गणित सोपं जाणार आहे असं मला वाटतं. सीपी पुढे एसपी, प्रॉफिट होतोय का लॉस होतोय म्हणून ते, आणि प्रॉफिट अमाऊंट किंवा लॉस अमाऊंट जे असेल ते. ओके. मग सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस, जी वस्तूला ज्या किमतीला वस्तू खरेदी केली आहे. तर याने इथं मेथी खरेदी केली आहे 100 बंचेस ॲट ₹400, म्हणजे दॅट इज अवर सीपी, म्हणून मी 400 सीपीच्या खाली दिली. दॅट इज गिवन. हे गिवन लिहायचं आपल्याला असं. एसपी कसं लिहिणार आहोत आपण. एसपी कसं लिहिणार आहोत, तर 70 बंचेस उरलेले आहेत ना. बरोबर. 70 बंचेस उरले, किती रुपयाप्रमाणे विकणार आहे तो, ₹5 प्रमाणे. बरोबर. 70 मल्टिप्लाय बाय 5 दॅट इज 350. ओके. एसपी आपल्याला मिळाले 350. बरोबर. आता काय मोठा आहे, सीपी की एसपी, विच इज द ग्रेटर अमाऊंट, एसपी और सीपी. तर आपल्याला असं लक्षात येत आहे सीपी 400 आहे आणि हा 350 आहे. इट मीन्स सीपी ग्रेटर आहे. ज्यावेळेस सीपी ग्रेटर असते आणि आपण कमी किमतीला सोल्ड केलेलं असतं, सेलिंग प्राइस कमी असते, तर याचा अर्थ आपल्याला लॉस झालेला असतो. सो वी राईट हिअर प्रॉफिट और लॉस, सो वी गेट लॉस. सो वी राईट हिअर लॉस. जर लॉस झाला असेल तर आपण काय करणार, लॉसचा फॉर्म्युला वापरणार. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ लॉस. लॉस इज इक्वल टू सीपी मायनस एसपी. So what is the CP? CP is the 400, and what is the SP? SP is the 350. जर 400 मधून 350 मायनस केले, so we get ₹50. That is L. It means loss amount. Loss amount is 50. आणि मग आपण असं लिहू शकतो, he makes loss of amount ₹50. ओके. अशा पद्धतीने आपण गणित मांडा आणि व्यवस्थित लिहा. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. नाउ लुक ॲट द नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज एक्झाम्पल नंबर 6. शरद बॉट 1 क्विंटल ऑफ ऑनियन्स फॉर ₹2000. 1 क्विंटल त्याने 2000 रुपयाला घेतलं ऑनियन. 1 क्विंटल इट मीन्स 100 kg. मग 2000 हा आपला सीपी होणार आहे, कॉस्ट प्राइस. लॅटर ही सोल्ड देम ऑल ॲट द रेट ऑफ ₹18 पर kg. म्हणजेच काय, तो पर kg ₹18 प्रमाणे सोल्ड करणार आहे. डिड ही मेक प्रॉफिट ऑर लॉस. डिड ही मेक प्रॉफिट ऑर इनकर अ लॉस. हाऊ मच वॉज इट. त्याचा प्रॉफिट होणार आहे का लॉस होणार आहे, आणि तो किती, याच्यासाठी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सो फर्स्ट आपण सीपी लिहून घेऊ. काय सीपी, दॅट इज कॉस्ट प्राइस. 1 क्विंटल ची कॉस्ट प्राइस 2000 होती. 1 क्विंटल म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय की 100 kg, 100 किलो. मग त्याने 100 किलो ऑनियन 2000चं घेतलं आणि ते पर केजी ₹18 पर केजी, ₹18 पर केजी असे 100 kg सेल केले त्याने. बरोबर. सो व्हॉट इज द प्राइस. ₹18 ला 1 kg, असं 100 kg ला किती. इट मीन्स 18 मल्टिप्लाय बाय 100. सो दॅट इज वी गेट 1800. 18 0 0, 18 0 0, 18 1 18. ओके. आपल्याला इथे काय मिळालं, सीपी आहे 2000,
SP आहे 1800. प्रॉफिट और लॉस? येस, लॉस. का सर? बिकॉज SP इज स्मॉलर दॅन CP. SP इज स्मॉलर दॅन CP. मग काय लिहिणार सर? लॉस. जर लॉस झाला तर काय फॉर्म्युला आहे सर? लॉस इज इक्वल टू काय? CP minus SP. So what is the CP? CP is the 2000. And what is the SP? SP is the 1800. Then काय sir? 0 minus 0 0 0 minus 0 0 0 minus 8 होत नाही म्हणून इथं 10 झाला. 10 minus 2 10 minus 8 that is 2 and 1 minus 1 that is 0. Okay. सो त्याला 200 रुपीजचा लॉस झाला, बरोबर? 200 रुपीजचा. सो LA इट मीन्स लॉस अमाउंट इज इक्वल टू 200. काय अडचण? आय थिंक काहीच अडचण नसावी. या प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 31 मधले काही एक्झाम्पल्स पाहिले. आता उरलेले एक्झाम्पल्स जे आहेत ते तुम्ही स्वतः सोडवणे. सेम या पॅटर्नने, फार काही डिफिकल्ट नाही. ओके, थँक्यू.